नमस्कार, मी शरद गायके. आपण सर्वजण अंगणवाडी सुपरवायझर भरतीची तयारी करतोय आणि अंगणवाडी सुपरवायझर ही जी भरती आहे दोन पद्धतीने घेतली जाते, एक सरळ सेवा आणि एक अंतर्गत म्हणजे डिपार्टमेंटल पद्धतीने. ह्या दोनही परीक्षांच्या तयारीच्या दृष्टीने आपण इंग्लिश विषयाचा जो काही सिलेबस असणार आहे त्याला इथं जरा डिकोड करतोय. म्हणजेच बेसिकली आपल्याला सिलेबस जो काही देण्यात आलेला आहे तो तर ठीक आहे, पण ऍक्च्युली आपल्याला ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते प्रश्न कशा पद्धतीने आहेत यावरून ठरतं की आपला सिलेबस बेसिकली काय आहे, प्रश्नांचा पॅटर्न काय आहे. बरोबर. सर्वप्रथम मागे बघा, मी तुम्हाला काल परवाला हे पुस्तक एक सजेस्ट केलं होतं ICDS अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षकाचं. ह्याच्यामध्ये ना ICDS अंगणवाडी मुख्य सेविकाच्या टोटल 14 प्रश्नपत्रिका आहेत. ह्या सगळ्या 14च्या 14 प्रश्नपत्रिकांना मी स्वतः अनालाइज केलंय आणि आता त्यामधून आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे हे आपण या सेशनमध्ये जरा समजून घेऊ. सर्वप्रथम या सर्व 14 प्रश्नपत्रिकांमध्ये इंग्रजीचे प्रत्येकी 10 प्रश्न असल्यामुळे टोटल 140 प्रश्न आपण अनालाइज केले. पहिली गोष्ट. आता या सगळ्या प्रश्नपत्रिकांना व्यवस्थितपणे समजून घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे ही आहे की आपली जी प्रश्नपत्रिका आहे ती 4 भागांमध्ये डिवाइड होते. जसं मी नेहमी सांगतो, ग्रामर, व्होकॅब्युलरी, इडियम्स आणि फ्रेजेस आणि मग येतं कॉम्प्रिहेन्शन. ह्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन टेस्ट करण्यासाठी बघा, प्रत्येक गोष्ट टेस्ट करताना वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. जसं की या 140 पैकी 21 प्रश्न ग्रामरवर आधारित आहेत, 28 प्रश्न व्होकॅब्युलरीवर आधारित आहेत, 7 प्रश्न फ्रेजेस वरती म्हणजे फ्रेजल वर्ब्स विचारले आहेत, 28 प्रश्न म्हणजे 14 प्रश्नपत्रिकांमध्ये प्रत्येकी 2 प्रश्न पॅराजंबल वरती आधारित आहेत आणि कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच पॅसेजवर आधारित प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 4 असल्यामुळे 14 चौक आपल्याला इथं 56 प्रश्न जे ते तिकडे बघायला मिळतात. समजून घेण्याची गोष्ट ही आहे की ग्रामर वरती आधारित प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारले, मग ते जर आपण बघू. आता महत्वाची गोष्ट ही आहे की ग्रामर वरती जे काही प्रश्न विचारले ना, सर्वाधिक फिल इन द ब्लँक्सचे प्रश्न आहेत. फिल इन द ब्लँक्स जवळपास सगळे प्रश्न फिल इन द ब्लँक्स आहेत. व्होकॅब्युलरी वरती जे प्रश्न विचारले ना ते फक्त सिनोनिम आणि अँटोनिम वरती म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांवरती विचारले. फ्रेजेस वरती जे प्रश्न विचारले त्यामध्ये इडियम्स वरती एकही प्रश्न नाहीये, फक्त फ्रेजल वर्ब्स वरती आधारित प्रश्न आहेत. फ्रेजल वर्ब्स वरती. ठीक आहे. त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन बघा, हा पार्ट ग्रामर मध्ये मोडला, हा पार्ट व्होकॅब्युलरी मध्ये मोडला, हा पार्ट इडियम्स आणि फ्रेजेस मध्ये मोडला. पॅराजंबल आणि कॉम्प्रिहेन्शन हे दोनही गोष्टी कॉम्प्रिहेन्शन मध्ये मोडतात, हे गोष्ट लक्षात घ्या. आकलन क्षमता आपली कशी आहे हे टेस्ट करण्यासाठी 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एक म्हणजे उतार्याच्या आधारे पॅसेजवरती आधारित प्रश्न सोडवणे म्हणजे कॉम्प्रिहेन्शन, आणि दुसरं म्हणजे पॅराजंबल म्हणजे तुम्हाला 4-5 वाक्य दिलेले असतील, त्या वाक्यांना वाचून त्यांची एक योग्य सिक्वेन्स, योग्य क्रम लावायचा, जेणेकरून त्यामधून एक अर्थपूर्ण पॅराग्राफ तुम्हाला मिळेल. त्याला म्हणायचं पॅराजंबल. मग अशा पद्धतीने पॅराजंबल आणि कॉम्प्रिहेन्शनचं वेटेज सर्वाधिक आहे. त्या मागोमाग व्होकॅब्युलरीचं वेटेज आहे. व्होकॅब्युलरीमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन, वर्ड फॉर्मेशन, कॉमनली कन्फ्युजिंग वर्ड्स आदी इत्यादींवरती प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. फक्त आणि फक्त 2च प्रश्न प्रकार आहेत, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. प्रत्येक ठिकाणी प्रश्न प्रकार काय विचारले गेले ते पण आपण बघणार आहोत. ह्यावरून आपल्याला हे समजून घ्यायचंय की येणारी जी अंगणवाडी भरतीची परीक्षा असणार आहे त्यामध्ये अभ्यास करताना आपण काय लक्षात घेतलं पाहिजे. ग्रामर मध्ये सगळ्यात जास्त महत्व आपण दिलं पाहिजे पार्ट्स ऑफ स्पीचला. पार्ट्स ऑफ स्पीच तसे अनेक आहेत. नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, त्यानंतर वर्ब, प्रेपोजिशन, इंटरजेक्शन, कंजंक्शन आणि मग येतं आर्टिकल सुद्धा येतं. मात्र ह्या 14 प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित सखोल अभ्यास केल्यावर हे लक्षात आलं
ह्या 14 प्रश्नपत्रिकांमध्ये ग्रामरवरती जे 21 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्या 21 पैकी सर्व प्रश्न फक्त नाउन, प्रोनाउन, adjective, adverbs आणि प्रेपोजिशन याच 5 टॉपिकवर होते. या व्यतिरिक्त कुठल्याही ग्रामरच्या टॉपिकवरती प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. फक्त एवढ्याच टॉपिकवरती आहेत. जसं की नाउन वरती आधारित प्रश्न विचारलाय. काय म्हटलंय? हा प्रश्न जसाच्या तसा मी उचललाय. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट नाउन फॉर्म ऑफ द ब्रॅकेटेड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स टू फिल इन द ब्लँक. इथे एक वाक्य दिलंय, त्यामध्ये रिकामी जागा भरायची आहे. ब्रॅकेटमध्ये काइंड हा शब्द लिहिलाय. हा तसा पाहिला तर अजेक्टिव्ह आहे. काइंड हा अजेक्टिव्ह आहे, दयाळू. विथ डॅश, जस्ट ॲज विथ स्नो एव्हरीथिंग बिकम्स ब्युटिफुल. म्हणजे विथ डॅश एव्हरीथिंग बिकम्स ब्युटिफुल. काइंडचा कोणता फॉर्म वापरावा लागेल? नाउन फॉर्म वापरायला सांगितलंय. काइंडचा नाउन फॉर्म काय आहे? काइंड अजेक्टिव्ह आहे, उडवा. काइंडली ॲडवर्ब आहे, एलिमिनेट. काइंड हार्टेड हा अजेक्टिव्ह आहे, व्यक्तींसाठी वापरला जाईल, एलिमिनेट. काइंडचा नाउन फॉर्म फक्त काइंडनेस राहतो म्हणून उत्तर 4 येतं. इथं वाक्य जरी नसतं दिलं, सरळ विचारलं असतं काइंडचा नाउन फॉर्म सांगा, तरी तुम्हाला उत्तर आलं असतं. वाक्य देऊन मुद्दाम तुम्हाला प्रश्न अवघड वाटावा असं करण्याचा प्रयत्न केला जातो, पण मूळतः प्रश्न अवघड नसतो. त्यानंतर प्रोनाउन वरती एक प्रश्न विचारलेला सोडवू आपण. काय म्हटलंय? वी हॅव टू कम्प्लीट दिस वर्क. ठीक आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक. इथं ब्लँक आहे. वी हॅव टू कम्प्लीट दिस वर्क डॅश. सगळ्या प्रोनाउन मध्ये काय दिसतंय? शेवटी सेल्फ, सेल्फ, सेल्फ आणि सेल्फ. हा प्रश्न येतो रिफ्लेक्सिव्ह किंवा एम्फटिक प्रोनाउन. या 2 प्रकारचे प्रोनाउन्स असतात. म्हणजे काय तर मायसेल्फ, योरसेल्फ, हिमसेल्फ, हरसेल्फ, इटसेल्फ, आवरसेल्फ, योरसेल्फ, देमसेल्फ हे 8 शब्द रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणून पण वापरले जातात आणि त्याच 8 शब्दांचा वापर एम्फटिक प्रोनाउन म्हणून पण केला जातो. रिफ्लेक्सिव्ह म्हणून वापरलं तर त्यांचं वेगळं फंक्शन असतं, एम्फटिक म्हणून वापरलं तर वेगळं फंक्शन असतं. ह्या वाक्यामध्ये वी सब्जेक्ट हॅव टू कम्प्लीट वर्ब आहे, दिस वर्क हा ऑब्जेक्ट आहे. जर वाक्यामध्ये ऑब्जेक्ट प्लेस वरती अशा पद्धतीचा प्रोनाउन लागत असेल तर तो रिफ्लेक्सिव्ह होईल. इथं ऑब्जेक्ट दिलेला आहे, हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन येणार नाही. प्रोनाउन ऑब्जेक्टच्या नंतर लिहायचा आहे. जो जोर देणार आहे, मी जर म्हणालो वी हॅव टू कम्प्लीट दिस वर्क, त्याचा अर्थ होतो की आपल्याला हे काम पूर्ण करायचंय. पण मी जर म्हणालो वी हॅव टू कम्प्लीट दिस वर्क आवरसेल्व्स, याचा अर्थ होतो आपल्याला स्वतःच हे वर्क पूर्ण करायचंय. इथं स्वतः म्हणजे स्वतःवर जोर देणे, सब्जेक्ट वरती जोर देण्यासाठी आपण इथं आवरसेल्व्स वापरतोय. जोर देणे म्हणजेच एक्झॅजरेट करणे, म्हणजेच एम्फसाइज करणे, म्हणून एम्फटिक प्रोनाउन म्हणतात याला. असं फंक्शन असेल तर लक्षात. त्यानंतर अजेक्टिव्ह वरती आधारित प्रश्न कसा विचारलाय? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ अजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक. अजेक्टिव्हचा योग्य फॉर्म इथं वापरायचा आहे. दिस ओरल टेस्ट वॉज डॅश दॅन द लास्ट वन. ही तोंडी परीक्षा मागील तोंडी परीक्षेपेक्षा डॅश होती. आता इथं ब्लँक नंतर दॅन दिलाय म्हणजे इथं कंपॅरेटिव्ह डिग्रीचा अजेक्टिव्ह पाहिजे. इझी पॉझिटिव्ह डिग्री आहे, येणार नाही. इझी सुपरलेटिव्ह डिग्री आहे, येणार नाही. मोर इझी ही चुकीची कंपॅरेटिव्ह डिग्री होईल. इझी या अजेक्टिव्हची कंपॅरेटिव्ह डिग्री इझियर होतं, म्हणून दिस वॉज इझियर दॅन द लास्ट वन. इझियर ऑप्शन 2 उत्तर पाहिजे. सिंपल गोष्ट आहे. त्यानंतर ऍडवर्ब वरती आधारित एक प्रश्न विचारलाय. योग्य ऍडवर्ब वापरायचा आहे फिल इन द ब्लँक साठी. सगळे प्रश्न ग्रामरवरचे फिल इन द ब्लँकचे येतात. गौरी डॅश रॅन टू कॅच द बस बिफोर इट डिपार्टेड. गौरी डॅश रॅन, गौरी धावली कशासाठी? टू कॅच द बस, बस पकडण्यासाठी. कधी? बिफोर इट डिपार्टेड, बस निघून जाण्याच्या अगोदर. बस पकडण्यासाठी गौरी जोरात धावली असं सांगायचं असेल, मग गौरी क्विकली रॅन, जेंटली रॅन, सेफली रॅन की क्वाइटली रॅन? ह्या क्वाइटलीचा अर्थ होतो शांतपणे. शांतपणे पळाली का? नाही होणार. जेंटली म्हणजे सौम्यपणे पळाली का? नाही होणार. सेफली म्हणजे सुरक्षितपणे पळाली का? नाही.
क्विकली रॅन म्हणजे ताबडतोब पळाली, लवकर पळाली, जेणेकरून बस सुटून जाणार नाही, म्हणून ऑप्शन 1 क्विकली हा योग्य ऍडवर्ब येईल इथं. त्यानंतर प्रेपोजिशन वरती आधारित एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रेपोजिशन. म्हटलंय ऑन द ओकेजन ऑफ वर्ल्ड कॅन्सर डे, म्हणजे वर्ल्ड कॅन्सर डेच्या दिवशी, त्या निमित्ताने मिसेस वर्मा डिलिव्हर्ड अ लेक्चर. मिसेस वर्मा यांनी एक लेक्चर डिलिव्हर केलं, एक व्याख्यान दिलं. डॅश द कॉजेस ऑफ कॅन्सर अँड अवेअरनेस मेजर्स. कॅन्सरची कारणं आणि त्यासाठीची अवेअरनेस मेजर्स काय आहेत, उपाययोजना काय आहेत, या विषयावर त्यांनी व्याख्यान दिलंय, भाषण दिलंय. मग या विषयावर लेक्चर दिलंय, तर एखाद्या विषयावर एखादी गोष्ट बोलली किंवा लिहिली जात असेल तर त्यासाठी आपण प्रेपोजिशन कोणतं वापरतो? शी डिलिव्हर्ड अ लेक्चर ऑन द कॉजेस ऑफ. आता द कॉजेस ऑफ कॅन्सर अँड अवेअरनेस मेजर्स हे त्या विषयाचं नाव आहे, हा सब्जेक्ट झाला. आलं का लक्षात? ऑन द सब्जेक्ट ऑफ दिस. मग इथं ऑन हे प्रेपोजिशन पाहिजे. फॉर, ऍट, अपॉन येणार नाही. ऑप्शन 3 उत्तर येतं. हा नियम आपल्याला कधी कळतो? जेव्हा आपण प्रेपोजिशनचं टॉपिक शिकतो. हा नियम आपल्याला कधी कळतो? जेव्हा आपण ऍडवर्बचं टॉपिक शिकतो. हा नियम कधी कळतो? की इझी, इथं ब्लँकच्या नंतर जर दॅन असेल, दॅनच्या अगोदर जर ॲडजेक्टिव्ह लिहायचा असेल तर तो कंपॅरेटिव्ह डिग्रीचा असायला पाहिजे. इझी आणि इझिएस्ट हे पॉझिटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे आहेत. कंपॅरेटिव्ह डिग्री करताना इझी या शब्दाच्या अगोदर आपण ब्युटिफुल प्रमाणे मोर वापरत नाही. मग एकच ऑप्शन उरलं, इझियर. इझियर हा इझीचा योग्य कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे. हे कधी कळतं? जेव्हा तुम्ही ॲडजेक्टिव्हचा जो टॉपिक आहे तो व्यवस्थितपणे शिकता. आलं लक्षात? अशा पद्धतीने ग्रामरवर आधारित प्रश्न विचारले, सगळे फिल इन द ब्लँकचे प्रश्न आहेत. त्यानंतर व्होकॅब्युलरीवरती आधारित फक्त आणि फक्त सिनोनिम आणि अँटोनिम या दोनच प्रश्न, या दोनच टॉपिक वरती प्रश्न विचारले. त्यापेक्षा अधिक प्रश्न म्हणजे इतर जे टॉपिक्स असतात व्होकॅब्युलरीवरती आधारित जनरली, जसं की वन वर्ड सबस्टिट्यूशन असतं, त्यानंतर कॉमनली कन्फ्युजिंग वर्ड्स वगैरे असतात ना, तर ह्या टॉपिक वरती विचारलेले नाही. फक्त आणि फक्त सिनोनिम आणि अँटोनिम वरती त्यांनी किती प्रश्न विचारलेले आहेत? मला वाटतं 28 प्रश्न विचारले. येस, टोटल 28 प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. आता हा काय विचारलंय? प्रश्न सोडवू आपण अगोदर. इथे एक प्रश्न दिलाय, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. आणि इथं विचारलंय मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. इथं दिलाय इनॉर्मस. इनॉर्मसचा सिनोनिम विचारण्यात आलेला आहे, म्हणजेच काय विचारलंय? समानार्थी शब्द. इनॉर्मस म्हणजे फार मोठा, अफाट, प्रचंड. ऑप्शन मध्ये काय दिलंय? ह्यूज म्हणजे मोठा, प्रचंड हा सिनोनिम होणार आहे. हॉर्न्ड म्हणजेच काय? धारदार केलेला. स्पॉटी म्हणजे ज्यावरती डाग आहेत. आणि इलिसिट म्हणजे बेकायदेशीर, म्हणजेच इलिगल. हे तीनही इररिलेव्हंट शब्द आहेत. इनॉर्मसचा एकच समानार्थी शब्द पॉसिबल आहे, तो म्हणजे ह्यूज. मग विचारलंय अबंडंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. अबंडंट म्हणजे जी गोष्ट विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. मग इथं दिलंय स्केअर्स. अँटोनिम पाहिजे विरुद्धार्थी. विपुलचा विरुद्धार्थी काय होणार? मग जे तुमच्याकडं ज्या गोष्टीचा तुटवडा आहे, जी गोष्ट कमी प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणजे स्केअर्स म्हणजे तुटवडा आहे. उत्तर आलं तुमचं. जेन्युइन म्हणजे अस्सल किंवा खरा. हे अबंडंट म्हणजे विपुलचं विरुद्धार्थी होत नाही. डेलिकेट आणि कोपियस हे सुद्धा इरेलेव्हंट शब्द आहेत या बाबतीमध्ये, ते सुद्धा आपले येणार नाहीत. लक्षात? जसं की सॉरी, कोपियस म्हणजे जे भरपूर आहे, हा तसं पाहिलं तर सिनोनिम होईल, आपला अँटोनिम पाहिजे म्हणून येणार नाही. आणि डेलिकेट म्हणजे एखादी गोष्ट खूप नाजूक असेल तर त्याला आपण म्हणतो डेलिकेट आहे, म्हणून येणार नाही. मग अबंडंटचं विरुद्धार्थी मिळालं स्केअर्स, ऑप्शन 1. अशा पद्धतीनं सिनोनिम्स आणि अँटोनिम, याच्याच पद्धतीनं सगळे प्रश्न विचारले सिनोनिम अँटोनिमचे. त्यानंतर विचारले तुम्हाला इडियम्स आणि फ्रेजेस मध्ये फक्त फ्रेझल वर्ब्स वरती आधारित प्रश्न विचारलेले आहेत. जसं की इथं फिल इन द ब्लँकचा प्रश्न आहे, योग्य फ्रेझल वर्ब वापरा म्हणाले. वाक्य दिलंय, सारा हॅड टू डॅश हर प्रेझेंटेशन टू द नेक्स्ट डे बिकॉज ऑफ अ सडन पॉवर आउटेज. अचानक लाईट गेल्यामुळे साराला तिचं प्रेझेंटेशन हे पुढच्या दिवशी काय करावं लागलं? ढकलावं लागलं ना. पुढच्या दिवसावरती ढकलावं लागलं, म्हणजेच काय करावं लागलं? तिला पस्पोन करावं लागलं. पोस्टपोन म्हणता तुम्ही, पस्पोन असतं ते. मग त्यासाठी कॅरी ऑन, कॅरी आउट, कॅरी अवे, कॅरी ओव्हर पैकी कोणतं प्रेपोजिशन आपण वापरणार?
कॅरी ऑनचा अर्थ असतो एखादी गोष्ट सुरू ठेवणे, कंटिन्यू करणे. जसं की तुम्ही बसलायत जेवायला, मी आलो मध्ये, तुम्ही काय म्हणाल, सर जेवण करा, मी म्हणेल काय, नो नो यू कॅरी ऑन. म्हणजेच काय, तुम्ही सुरू ठेवा, तुमचं जे जेवण चालू आहे ती क्रिया सुरू ठेवा, तुम्ही चालू ठेवा. कॅरी ऑन म्हणतो आपण त्याला. इथं लेक्चर पुढच्या दिवशी कॅरी ऑन केलं का तिने, नाही. कॅरी आउटचा अर्थ काय होतो, एखादी गोष्ट पूर्णत्वास नेणे, पार पाडणे. ही हॅज कॅरीड आउट दिस ऑपरेशन. हे ऑपरेशन त्यांनी कॅरी आउट केलं म्हणजे त्यांनी ते पार पाडलं. कॅरी आउट म्हणजे इथं येणार नाही, तिनं प्रेझेंटेशन दुसऱ्या दिवशी पार नाही पाडलं, दुसऱ्या दिवशी ढकललंय. कॅरी अवेचा अर्थ काय होतो, वाहवत जाणे. आय गॉट कॅरीड आउट अँड स्पोक माय हार्ट आउट टू यू, आय डोंट नो वाय. म्हणजेच काय, मी वाहवत गेलो आणि माझ्या मनातलं तुझ्या समोर बोलून गेलो. कॅरी अवे, आय गॉट कॅरीड अवे, ना. कॅरी अवे म्हणजे वाहवत जाणे. मग उरतं कॅरी ओव्हर. कॅरी ओव्हरचा अर्थ होतो एखादी गोष्ट पुढे ढकलणे, शेड्यूल केलेला इव्हेंट पुढे शेड्यूल करणे, रिशेड्यूल करणे त्याला, म्हणजेच काय करणे, पोस्टपोन करणे. मग इथं उत्तर येतं आपलं 4. ह्या गोष्टी कधी कळतात, ज्या वेळेला आपण अनेक फ्रेझल वर्ब्स शिकतो, वाचतो आणि समजून घेतो. आणि ऍक्च्युली फ्रेझल वर्ब्स कशा पद्धतीने काम करतात ह्या गोष्टींचा आपण ग्रॅमर अगदी इत्थंभूतपणे म्हणजेच शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकतो, त्यावेळेला या गोष्टी आपल्याला कळतात. त्यानंतर प्रश्न 2 प्रकारचे अजून विचारले. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुमची आकलन क्षमता बघण्यासाठी की तुम्ही जे वाचताय ते तुम्हाला समजतंय का, त्यासाठी 2 प्रकारचे प्रश्न असतात. तसे 3 प्रकारचे असतात, अनेक असतात, पण या परीक्षेत 2 प्रकारचे विचारण्यात आलेले आहेत. एक म्हणजे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेजवर आधारित प्रश्न. एक पॅसेज दिलाय, प्रत्येक पॅसेजवरती आधारित तुम्हाला 4 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. किती, 4. आणि पॅराजंबल्स, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 2-2 पॅराजंबल विचारण्यात आले आहेत. पॅराजंबल कसे दिलेत, जसं की ABCD 4 वाक्य दिली आहेत आणि तुम्हाला ह्या 4 वाक्यांना वाचून त्यांची सिक्वेन्स अशा पद्धतीने अरेंज करायची आहे, असं रिअरेंज करायचंय त्यांचा क्रम, जेणेकरून तुम्हाला एक कोहेरंट पॅराग्राफ मिळेल, म्हणजेच अर्थपूर्ण पॅराग्राफ मिळेल. आता इथं दिलेले आहेत ABCD वाक्य, जसं की इथं म्हणलंय शी वॉक्ड ओव्हर अँड चेक. आता ह्या प्रश्नाला कसं सोडवलं पाहिजे तुम्ही, कधी पण असा प्रश्न आला ना, ABCD 4 वाक्य दिलंय, तर सगळ्यात पहिले तुम्हाला हे शोधता आलं पाहिजे की कोणत्या वाक्याने, या 4 पैकी कोणत्या वाक्याने पॅराग्राफची सुरुवात होऊ शकते. शी प्रोनाउन आहे, त्याने वाक्य सुरू होईल का, नाही. शी इथं पण वापरलाय, वाक्य सुरू होईल का, नाही. सारा हे वाक्य, ह्याने वाक्य सुरू होऊ शकतं. आफ्टरने वाक्य सुरू होईल का, आफ्टर ओपनिंग द विंडोज टू लेट द स्मोक आउट शी वेंट बॅक टू हर वर्क, ती तिच्या कामाला मागे गेली, कोण, नाही माहिती. म्हणजेच वाक्य सुरू करताना सीने करावं लागेल. सारा नोटीस द स्मेल ऑफ स्मोक कमिंग फ्रॉम द किचन. किचन मधून धुराचा वास बाहेर आलेला साराने नोटीस केला, साराने पाहिला किंवा साराच्या लक्षात आलं. तिने वाक्य सुरू झालेलं ऑप्शन किती आहेत, 1, नो नो नो. ऑप्शन 1 उत्तर तुमचं लगेच आलं. तुम्ही एवढं जरी लॉजिक लावलं तरी. कधी कधी असं वाटतं की प्रश्न खूप मोठा बघून आपण घाबरून जातो, पण परीक्षेत गेल्यानंतर तुम्हाला बघा, जर एखादा असा पेपर जर मी तुम्हाला आता दिला ना आणि म्हणालो की तुम्ही सोडवा, आता तुम्हाला मी 2 वाजता पेपर देतो आणि तुम्ही अगदी संध्याकाळपर्यंत सोडवा, तर पास होण्या इतके मार्क्स तुम्ही निश्चित मिळवाल. मात्र स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही पास होण्यासाठी मार्क्स मिळवणं हे कठीण का होऊन जातं, त्याचं कारण असं आहे की तिथं आपल्याकडे वेळ लिमिटेड असते. कमी वेळेमध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतात, म्हणून तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की मोठमोठे प्रश्न कमी वेळेत सोडवताना काय ट्रिक्स वापरल्या पाहिजे, आपण काय लॉजिक वापरलं पाहिजे. जसं की इथं कळतं ना तुम्हाला, शी या प्रोनाउनने, आफ्टर या प्रेपोजिशनने वाक्य सुरू नाही होणार. मग साराने वाक्य सुरू होतंय कारण तो प्रॉपर नाउन आहे. मग साराने नोटीस केलं, सीने वाक्य सुरू होतंय, तर सीचं कॉम्बिनेशन एकच दिलंय, बाकी सगळे डी आणि बी चे दिले, म्हणजे ते निश्चित चुकीचे आहेत. मग एकच ऑप्शन पॉसिबल आहे, वाचायची गरजच नाहीये पुढे. पण तुम्ही ह्या लॉजिक वरती कॉन्फिडंट असले पाहिजे. बघून घेऊ एकदा आपण. सारा नोटीस द स्मेल ऑफ स्मोक कमिंग फ्रॉम द किचन. किचन मधून येणारा धुराचा वास साराच्या लक्षात आला. मग तिने काय केलं, शी वॉक्ड ओव्हर अँड चेक द स्टोव टू सी इफ एनिथिंग वॉज बर्निंग. ती चालत गेली तिकडे किचनच्या दिशेने आणि हे चेक केलं की स्टोव बंद आहे का किंवा स्टोव वरती काही जळतंय का. ठीक आहे. त्यानंतर काय,
शी रिअलाइज, मग तिनं बघितल्यानंतर तिच्या हे लक्षात आलं, शी रिअलाइज दॅट द पॅन हॅड बीन लेफ्ट ऑन टू लॉंग अँड टर्न्ड ऑफ द हीट. मग तिच्या हे लक्षात आलं की तवा हा खूप वेळेपासून स्टोव्ह वरती ठेवण्यात आला होता. आणि मग तिने काय केलं, शी टर्न्ड ऑफ द हीट, आणि मग तिने ते स्टोव्ह बंद करून टाकला. आलं का? सी नंतर कुठे गेलो आपण, ए वर, तिथून बी वर आलो, सी ए बी, बरोबर का? आणि मग आफ्टर आणि त्यानंतर तवा वरती ठेवला होता, तिने हीट बंद करून टाकली, स्टोव्ह गॅस जे आहे ते बंद करून टाकलं. आणि त्यानंतर काय करेल ती, किचन मध्ये साठलेल्या धुराचं काय करायचं आता, आफ्टर ओपनिंग द विंडोज टू लेट द स्मोक आउट, म्हणजेच काय, त्यानंतर स्टोव्ह बंद केल्यानंतर धुराला बाहेर जाण्यासाठी खिडक्या उघड्या करून शी वेंट बॅक टू हर वर्क. खिडक्या उघड्या करून ती तिच्या कामाला परत निघून गेली, जिथं ती काम करत बसलेली होती, जिथं तिनं नोटीस केलं की किचन मधून काहीतरी धुराचा वास येतोय. अशा पद्धतीने डी सगळ्यात शेवटी येतं. इथं उत्तर आपलं आलं. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात आणि हे प्रश्न खरंच खूप डिफिकल्ट नसतात. म्हणून इंग्रजीला विशेषतः अनेक लोक घाबरून जातात. जर तुमच्या हे लक्षात आलं ना की इंग्लिशचा पेपर आपल्याला वाटतो तेवढा डिफिकल्ट नाहीये, किंवा सोडवणं एवढं डिफिकल्ट नाहीये, आणि कसं सोडवायचं हे तुम्ही एकदा स्टेप बाय स्टेप शिकलात, प्रत्येक टॉपिकच्या वेगवेगळ्या ट्रिक्स असतात, हे एकदा समजून घेतलं की मग तुम्हाला पेपर सोडवणं सोपं होऊन जातं. कधी पण लक्षात घ्या, जी कुठली परीक्षा तुम्ही ज्या कुठल्या परीक्षेला सामोरे जाणार असतात ना, त्या परीक्षेचं सगळ्यात पहिले अशा पद्धतीने प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करणं फार महत्वाचं असतं मित्रांनो. जेव्हा तुम्ही हे करता ना, तुम्ही अर्धी परीक्षा जिंकलेल्या असतात. काय की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस. जर तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात तर तुमच्या लक्षात असलं पाहिजे, मी एखाद्या परीक्षेची तयारी करतोय, अंगणवाडीची तयारी करतोय, तर जे टॉपिक्स सगळ्यात महत्वाचे विचारले जाणारे त्याचा अभ्यास केला पाहिजे की अगदी सगळंच वाचून काढलं पाहिजे? नाही. परीक्षेसाठी काय इम्पॉर्टंट आहे तेवढं वाचणं, तेवढं शिकणं, तेवढं शिकवलं जाणं हे फार महत्वाचं आहे. तुमच्या अंगणवाडीच्या परीक्षेसाठी आता सिलेबस डिकोड करूया आपण. ग्रामर मध्ये काय काय टॉपिक्स महत्वाचे एवढे ह्या परीक्षेच्या दृष्टीने आपण ह्या पेपरच्या आधारे काढले. आता येणारी जी परीक्षा आहे ना तुमची, त्या परीक्षेच्या दृष्टीने आपण काय काय अभ्यास करायला पाहिजे हे पण सांगून देतो. जसं की नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब तर शिकलंच पाहिजे, पार्ट्स ऑफ स्पीच सगळे. मग काय काय त्यामध्ये, प्रेपोजिशन, कंजंक्शन, त्यानंतर वर्ब, त्यानंतर इंटरजेक्शन, आणि शेवटी आर्टिकल सुद्धा शिकलं पाहिजे. कारण की सगळ्यात जास्त फिल इन द ब्लँक्सचे प्रश्न हे आर्टिकल्स आणि प्रेपोजिशन वरती विचारले जातात, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता ग्रामरचा जो पोर्शन आहे तुम्हाला त्यासाठी पार्ट ऑफ स्पीच मध्ये हे शिकायचं. जर तुम्हाला सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन वरती आधारित प्रश्न विचारले जात असतात तर त्यासाठी व्हॉइस खूप महत्वाचं आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचला म्हणायचं नरेशन, त्यानंतर म्हणायचं सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस, हे 3 टॉपिक सुद्धा अतिशय महत्वाचे असतात. आणि काय नाही यामध्ये, आणखी एक डिग्री, हे 4 टॉपिक. आणि ह्यामध्ये सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन करताना काही शॉर्टकट कीज आहेत, काही कीवर्ड्स आहेत, तेवढे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले ना तर ह्यावरती आधारित जे लंबे लंबे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतात ना ते कमी वेळेत सॉल्व्ह करणं खूप सोपं होऊन जातं. अगदी सहज तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. अंगणवाडीच्या परीक्षेसाठी विशेषतः हे टॉपिक्स फार महत्वाचे आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर व्होकॅब्युलरीवरती आधारित जे प्रश्न आपल्याला विचारले जातात ना, फक्त सिनोनिम आणि अँटोनिम आतापर्यंत आपण पाहिले, पण ह्याच्यामध्ये आणखी कशाची भर पडू शकते भविष्यातल्या परीक्षेमध्ये, सिनोनिम, अँटोनिम फार महत्वाचे आहेत बरं का, कोणत्याही परीक्षेत विचारले जातात, ते करायचेच आहेत. त्या व्यतिरिक्त आपण लक्ष दिलं पाहिजे वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती, त्या व्यतिरिक्त आपण लक्ष दिलं पाहिजे कॉमनली कन्फ्युजिंग वर्ड्स वरती, आणि महत्वाचं म्हणजे 5वा टॉपिक मी इथे लिहितो, वर्ड फॉर्मेशन वरती. जी बॅच आपण उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऍप वरती सुरू केली आहे ना अंगणवाडी सुपरवायझरची, त्या बॅच मध्ये हे सगळे टॉपिक्स अगदी प्रॉपर मी तुम्हाला शिकवणार आहे.
आलं लक्षात? प्रत्येक टॉपिक मध्ये क्वेश्चन्स कसे विचारले जातात आणि तुम्ही कसे त्यांना टॅकल केले पाहिजे. त्यानंतर इडियम्स आणि आता इडियम्स आणि फ्रेजेस मध्ये ह्या परीक्षेमध्ये फक्त फ्रेजल वर्ब्सच विचारले गेले. येणाऱ्या परीक्षेमध्ये काही इडियम सुद्धा विचारले जाऊ शकतात. मग आपण इडियम्सची पण तयारी करणार आहोत. आणि काही नाही, कॉमनली वापरले जाणारे जे इडियम्स आहेत ना तेवढेच करायचे, त्यापैकी तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर आपलं कॉम्प्रिहेन्शन टेस्ट करण्यासाठी आपल्याला पॅराजंबल विचारलं जाणार आहे, कॉम्प्रिहेन्शन विचारलं जाणार आहे, त्या व्यतिरिक्त फार काही विचारलं जाणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींची अगदी इत्यंभूतची तयारी आहे ती आपण करून घेणार आहोत. ठीक आहे, चला तर तुर्तास इथं सेशनला विराम देतो आणि आय होप तुम्हा सर्वांना हे सिलेबस डिकोडिंग व्यवस्थितपणे कळलं असेल. या व्यतिरिक्त कोणाला काही शंका असतील तर माझा नंबर पण इथं दिलेला आहे, ह्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. इथे लिहून देतो. ठीक आहे, ह्यावरती तुम्ही मला विचारू शकता. तर तुर्तास सेशनला इथं विराम देतो. भेटूया आपल्या बॅच मध्ये आणि खूप सगळं इंग्लिश ग्रामर, वोकॅबलरी, इडियम्स, कॉम्प्रिहेन्शन याबद्दलच्या नवनवीन गोष्टी शिकूया. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.